टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। देवी भागवत संगीतमय कथा का आयोजन बड़े ही भव्य तरीके से सरौली ग्राम पंचायत में किया गया है। हम आपको बता दें कि बहुत ही सुंदरता पूर्वक महाराज ने श्री देवी भागवत संगीत कथा का विवरण किया, तो हम आपको दिखाते हैं वहाँ पे कितना सुंदरता पूर्वक ये कथावाचक चल रहा था। तो वहीं पे भव्य आरती का भी आयोजन हुआ और महाप्रसाद का भी आयोजन किया गया था। तो चलिए हम लेते हैं पूर्ण जानकारी महाराज जी से। आणि त्या ठिकाणी बसलेले होते। आता हे शौनक ऋषी सगळे श्रेष्ठच होते, प्रत्येकाचा अधिकार मोठा होता, थोडा अडखटल्यासारखं होतं मध्ये कसं बसून, सगळ्यांचा अधिकार मोठा होता, पण अधिकार जरी मोठा असला तरी प्रत्येक जण प्रत्येकाचा रिस्पेक्ट करत होता। जर त्या शौनक ऋषींमध्ये कोणीही कथेला आरंभ केला असता तरी त्यांनी ती कथा सांगितली असती, एवढे अधिकार संपन्न होते। पण तरी सुद्धा प्रत्येक जण एकेकाला बसून आणि त्या भगवद्गीता ऐकायची त्यांची सवय होती आणि त्या दिवशी त्यांना काहीतरी वेगळी कथा ऐकावं असं वाटत होतं। आणि भाग्य उदयाला आलं, हो उदयाला भाग्य आलं की संतांचं दर्शन होतं नाही का। उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आधी, अवघी चिंता वाजनी, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ। एकदा भाग्याचा उदय झाला की संतांची भेट होते आणि साधू संतांची भेट झाली सुलभ होते। संताविण प्राप्ती नाही ऐसी वेद देती वाही। जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये साधूंचं दर्शन होत नाही, संतांची भेट होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्म्याची पण भेट होत नाही। आणि जरी परमात्म्याची भेट झाली तरी सुद्धा त्याला मी तुम्हाला काय देऊ, काहीच देऊ शकत नाही। म्हटलं तुमचं काही नको, ही माझ्या गुरुने दिलेली विद्या आहे, हे गुरुने दिलेलं ज्ञान आहे। लहानपण देगा देवा, मंगी साखरी तारवा। लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा। प्रभूला कसं काय सांगणार बघा बरं, हे काय सोपं काम होतं का? म्हणजे लंकेत जायचं म्हणजे कल्याणच्या नाक्यावर जायसारखं आहे का? हा इथं सगळे आरत्या दिसतात आम्हाला लागून जनावर खरं कर्पूर गौरम करुणा सदा वसंतं हृदयानंदे भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी अनाथ नाथी अम्बे करुणा विस्तार।
लागे पावसे डवलाई जय देव महिषासुर मर्दिनी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी या ठिकाणी आहे. परंतु उद्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर वेळेवर 5:45 वाजता सर्व श्रोते मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. बरोबर 6 वाजता उद्या कथेला आरंभ होईल. आज पहिला दिवस. पुढील सखावत पाटील यांचं उद्या सकाळी दाटे. देखा जाए तो हर गांव में लमसम अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन होता है। हम तो पहली बार ये सरौली ग्राम पंचायत में देखा है कि देवी भागवत संगीतमय कथा जो हुआ है वो क्या विशेष है इसमें, और आप क्या जानकारी देना चाहिए, क्या उद्देश्य है? जो अपने आहेत ते 18 पुराणे, त्यामध्ये देवी भागवत सुद्धा आहे. सगळे 18चे 18 पुराणे व्यासांनीच निर्माण केलेले आहेत. पण देवी म्हणजे काय हे समजून देण्यासाठी व्यासांनी देवी भागवत केलं. आणि देवी भागवत म्हणजे पूर्ण शक्तीची पूजा आहे, पूर्ण माऊलींची आहे, जी आदिशक्ती आहे, आदि नारायणी. जसं आदि नारायण तशी आदि नारायणी. आणि त्या आदि नारायणीने सर्व देवतांना अवतार धारण करायला लावले. हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे सर्व स्त्री जातीचा, माऊलींचा, महिलांचा जो हृदय आहे. कारण आपल्यामध्ये लक्ष्मी माता म्हणून माऊलीला पूजलं जातं, सरस्वती माता म्हणून, विद्या म्हणून पूजा केली जाते. म्हणून ही ज्या पण आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या तिथे महिलांचा जास्त भाग असतो. आणि म्हणून एक माऊलीचा एक उदो व्हावा. जसं
प्रभू रामचंद्र मैयाला आणण्यासाठी एवढ्या लांब गेले का गेले? त्यांनी इथून पण बाण सोडला असता, पण तरी सुद्धा माऊलींचा एक मान वाढावा, सन्मान वाढावा, आपल्या पत्नीवर प्रेम कसं करावं हे दर्शवण्यासाठी त्यांनी माऊलींचा सन्मान केला. तद्वत देवी भागवत हा ग्रंथ आम्ही त्याच्यासाठी की आमच्या माऊलींचा सन्मान व्हावा म्हणून गणेशजींच्या आग्रहास्तव आम्ही हा साजरा करीत आहोत.